अतिशय उत्साहाने इथे महायुतीचा मेळावा पार पडलेला आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ, त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ, त्याचप्रमाणे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि सगळे पदाधिकारी महायुतीचे, त्याचप्रमाणे सगळे नगरसेवक आज ह्या मेळाव्यासाठी उपस्थित होते. अतिशय उत्साहामध्ये मेळावा झालेला आहे आणि 100% खात्री आहे की ही जागा महायुतीची चांगल्या मतांनी विजयी इथे होणार आहे. भाजपमध्ये अंतर्गत असं सांगितलं जातं. असं नाही हे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आहे. जो काही महायुतीचा इथे निर्णय झालेला आहे, आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे आपले शिवसेनेचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादांकडून आपले पवारताई असतील, सगळ्यांनी मिळून हे ठरवलं की जी जागा, जी पारंपरिक भारतीय जनता पार्टीची जळगावची जागा राहिलेली आहे म्हणून भाजपला ही जागा सुरक्षित होती. आणि त्याचप्रमाणे नेहमी सगळे निर्णय जळगावच्या संदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्र संदर्भात आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. आणि ह्यावेळेस सुद्धा गिरीश भाऊंनी आणि पक्षाचे जे ज्येष्ठ पक्ष आमचे सगळे नेते आहेत त्यांनी तो निर्णय घेऊन उमेदवारी दिलेली आहे. माहिती अशी पण गिरीश भाऊंनी स्पष्ट सांगितलं होतं की पहिल्यांदा असं घडतंय की मला न विचारल्यावरतून तिकीट जाहीर झालेले आहे. पाटलांच्या नावासाठी आग्रह होते. सगळ्यांना माहिती आहे की कोणतीही निवडणूक असते तेव्हा इच्छुक उमेदवार भरपूर असतात. प्रत्येकाला वाटतं की चला माझं नाव, आणि नेत्यांसाठी तर प्रत्येक कार्यकर्ते सारखेच असतात. आज गिरीश भाऊंसाठी किंवा कोणी नेता असेल त्यांच्यासाठी नंदू महाजनही तेवढेच महत्वाचे, केतकीताई पण तेवढेच महत्वाचे, अजून नंदू अडवाणी होते ते पण तेवढेच महत्वाचे. उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करत असतात, पण जेव्हा एकदा पक्षश्रेष्ठीने आदेश दिल्यानंतर तो आदेश सगळ्यांना मानावा लागतो, त्या पद्धतीने काम करावं लागतं. या उमेदवारामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आणि त्यामुळेच कुठेतरी असं कुठेही नाहीये नाराजी वगैरे. आपण बघू शकतात की आज इथे एवढ्या उत्साहाने आज इथे मेळावा पार पडलेला आहे. आमचे महायुतीचे सगळे नगरसेवक आज इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या 18 तारखेला महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनाच मतदान होईल आणि जास्त मतांनी विश्वास असताना पण रवींद्र चव्हाणांनी सांगितलंय की प्रत्येक नगरसेवकाला फी बजावला जाणार आहे. मग हा दगा पटका तसं नाहीये. बघा, कोणतीही निवडणूक असते ना की शेवटी एक कार्यकर्ता म्हणून मी पण विश्वास ठेवते त्या गोष्टीवर की निवडणूक किती जरी सोपी असली पण ती निवडणूक असते आणि शेवटच्या वेळेपर्यंत जे जे प्रिकॉशन घ्यायची गरज आहे, ज्या ज्या गोष्टी लक्ष देण्याची गरज आहे ते घेणं अत्यंत गरजेचं असतं. कारण कुठेही मत वाया जाऊ नये किंवा ते बाद होऊ नये यासाठी ज्या सूचना देणं गरजेचं होतं त्या आज आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि सगळ्या नेत्यांनी सगळ्या आपल्या सगळ्या नगरसेवकांना दिलेल्या आहेत. कंपनीवाले ऐकत नाहीत अशी अद्भुतता देखील व्यक्त केलेली होती. काय नेमकं केळी पीक विमा? दोन विषय आहे इथे की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विमा हा हवामान आधारित असतो आणि ह्या वर्षी असं झालेलं आहे की बरेचसे नावं पोर्टलवरनं डिलीट होऊन गेलेले आहे आणि बरेचसे नावं की ज्यांचं 2 हेक्टर आहे तिथे 1 हेक्टर केलं गेलेलं आहे. आणि जे आता पाहणी आम्ही केली, ग्राउंडवर जाऊन जे शेतामध्ये जाऊन मी पाहणी केली, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या समस्या सांगितल्या. म्हणून मी कृषी मंत्र्यांशी पण बोलली, आयुक्तांशी पण बोलली आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं जर असं कुठे विमा कंपनी करत असतील ते चुकीचं आहे. म्हणून सगळ्या विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना आणि जिल्ह्याच्या प्रतिनिधींना हे आदेश देण्यात आलेले आहे. पत्र सुद्धा मी दिलेलं आहे की जिथे चूक तुम्हाला आढळत असेल तर ती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर तुम्ही दुरुस्त करावी. कारण की शेतकऱ्याचं ऑलरेडी एवढं नुकसान झालेलं आहे, जर विमा सुद्धा त्याला भेटणार नाही तर शेतकरी खूप मोठ्या अडचणीत येऊ शकतो. म्हणून ऑफलाईन असेल तर ती ऑफलाईन कंप्लेंट तुम्ही स्वीकारा, पण शेतकऱ्याचा 100% हा पंचनामा झाला पाहिजे, त्याला 100% भरपाई मिळाली पाहिजे. आणि ह्या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा कृषी मंत्री असतील आणि विमा कंपन्यांनी पण मान्य केलेलं आहे की आम्ही जी चूक झालेली ती दुरुस्त करू, पण शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देऊ. आणि तरी सुद्धा कुठे काही अडचण येत असेल तर नक्कीच त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न. स्वतः बोलले की विमा कंपनीकडून सरकार शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जाते म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक बोलवून कंपन्यांच्या प्रतिनिधींना जाब विचारणार. स्वतः मंत्री अशा पद्धतीने खंत व्यक्त करतायत
विमा मी तेच कंपन्यांना- सांगितलं का आता जे आम्ही ग्राउंडवर जेव्हा जातो गिरीश भाऊंच्या पण ते लक्षात आलं असेल म्हणून त्यांनी ते बोलल्याने नक्कीच ते पुढे विषय मांडतीलच. पण जेव्हा असे काही त्रुटी जे आम्हाला दिसतंय तर ते दुरुस्त करायचं काम सुद्धा आम्ही विमा कंपन्यांकडून करून घेतो. ताई नंदू महाजनांच्या उमेदवारीमुळे तुमचं जिल्ह्यातील राजकारणात वजन वाढल्याची देखील चर्चा आहे. असं काही नाही बाबा, मी पण एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. आज जरी मी मंत्री असली पण पक्षाने जो आदेश सांगितलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य करणंच आहे. आणि मी आधी सांगितलं की जळगाव जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्राचा निर्णय नेहमी गिरीश भाऊंनी घेतलेला आहे आणि हा सुद्धा निर्णय आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. त्याच्यामुळे माझं वजन काय मला माहित आहे, मी खूप छोटी आहे, अजून कार्यकर्ता म्हणून मी काम करते आहे. आज आम्हाला अभिमान आहे की गिरीश भाऊ आमचे नेते आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सगळे आमदार खासदार कार्यकर्ते काम करतात आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. अजून तुम्ही त्याच्यात कशाला साजरा केला जाणार आहे. आज जळगाव विमानतळावरून दिल्ली जी सेवा आहे ती कुठेतरी सुरू होणार होती, ती परत त्याला खीळ बसलेली आहे. काय सांगा? असं आहे की ह्या पहिली गोष्ट की आपण एअरपोर्टच्या संदर्भात नेहमी बोलतो आणि आता टेंडर प्रोसिजर पण मला वाटतं झालेली आहे. त्याचं रनवे एक्सटेंड करायचं काम सुद्धा चालू आहे. ज्या फ्लाईट इथून इंदोर आणि इंदोरवरनं दिल्ली सुरू होणार होती, काही टेक्निकल अडचणमुळे ती रद्द करण्यात आलेली आहे. पण त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे की ते लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. कारण की बऱ्याचशा कारण रनवेचा पण आपल्या इथे इश्यू आहे. पण भविष्यकाळामध्ये एकदा रनवे मोठा झाल्यानंतर इथे बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होतील. आणि मी तर म्हणते की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये आज आपण बघू शकतो की छोटे छोटे जिल्ह्यांमध्ये एअर कनेक्टिव्हिटी द्यायचं खूप महत्त्वाचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि ते सुद्धा आम्ही आमच्या प्रवासामध्ये सुद्धा आम्ही ते अनुभवतो. जसं की काल मी सकाळी लडाखला 10 वाजता होती आणि संध्याकाळी मी 7 वाजता इथे पोहोचली. जर ही कनेक्टिव्हिटी नसती तर कदाचित मी इथे वेळेवर पोहोचू पण शकली नसती. पण आज आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या नेतृत्वामध्ये सगळे छोटे जिल्हे असतील ते सुद्धा आपण एअर कनेक्टिव्हिटीशी जोडायचा प्रयत्न करतो. त्याच्यातला आपला जळगाव जिल्हा पण आहे आणि भविष्यामध्ये रनवे मोठा होऊन इथे अजून जास्त फ्लाईट काही खडसे एकनाथराव खडसे यांनी सांगितलं की मध्य प्रदेश सरकार 2 लाखच्या वर नुकसान भरपाई तात्काळ दिली, महाराष्ट्र सरकार का देत नाही? असं लाडकी बहीण आहे योजने- की मध्य प्रदेशमध्ये जर तुम्ही बघितलं तिथले शेतकरी म्हणतात की आम्हाला महाराष्ट्रासारखी केळी पीक विमा सुरू करा. आज मध्य प्रदेशच्या सगळ्या शेतकऱ्यांना वाटतं की आज केळी पीक विमा जी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच्यापेक्षा चांगली योजना कुठेही नाही आहे. आणि मला त्यांच्याकडे ते पीक विमा नसेल म्हणून त्यांना ती मदत दिलेली असेल. पण आज एवढी मदत आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार पीक विम्याच्या माध्यमातून दरवर्षी जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यासाठी सरकार मदत करत असते, भरघोस मदत करत असते. आज आपण बघू शकतो टेम्परेचर कमी झालं तरी मदत आहे, टेम्परेचर वाढलं तरी मदत आहे, गारपीट झाली तरी मदत आहे. पण ज्या काही ह्या त्रुट्या आढळतात त्या दुरुस्त करायचं काम बँक असेल किंवा विमा कंपनी असेल ते लोकप्रतिनिधी आम्ही वेळोवेळी करत असतो.